पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यभरातील एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचा प्रश्न जो आहे तो सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। सध्या मी अमरावती जिल्ह्यातील मोझरी बसस्थानक परिसरात आहे आणि या भागामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी या बसस्थानकाच्या भागामध्ये दारूच्या बॉटल्स असतील, सोबतच निरोध जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर या भागात आढळत आहे। आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये अशा पद्धतीनं एसटी बसस्थानकाच्याच भागामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी निरोध असेल, दारूच्या बॉटल्स या संपूर्ण भागामध्ये आढळलेले आहेत। त्यामुळे मोझरी बसस्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। त्या भागातनं जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर हजारोच्या संख्येने प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात, परंतु दुसरीकडे अशा पद्धतीनं जर सुरक्षा धोक्यात असेल तर मग सर्वसामान्य प्रवाशांनी न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये ज्या पद्धतीनं एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली त्यानंतर सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो संपूर्ण ऐरणीवर आलेला आहे। दुसरीकडे नागपूर अमरावती महामार्ग क्रमांक 6वर असलेलं मोझरी बसस्थानक आणि याच मोझरी बसस्थानकाच्या प्रसाधनगृहाच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते दारूच्या बॉटल्स असतील आणि त्यानंतर निरोध जे आहेत ते या ठिकाणी सापडलेले आहेत। त्यामुळं सुरक्षेचं काय, या ठिकाणी सुरक्षा रक्षक जर असेल तर मग अशा पद्धतीनं या ठिकाणी गैरवर्तन कोण करतं, आंबीड शौकीनांचा अड्डा तर मोझरीचं बसस्थानक बनलं नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।